नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 6 मे आणि 6 मे महत्वाचे आपण 20 प्रश्न पाहतो. मित्रांनो, कोणतीही परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो. आणि मित्रांनो, व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजू शकेल. ठीक आहे. कालचा प्रश्न होता, आपण पहिला पाहूया. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर होतं उत्तर प्रदेश राज्यात आहे. आजचा पहिला प्रश्न. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 26 भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? पाहिला गेलं तर भारत 157व्या क्रमांकावर आहे. हा निर्देशांक रिपोर्ट्स विदाउट बॉर्डर्स या संस्थेकडून जाहीर केला जातो. मुख्यालय पॅरिस, फ्रान्स आहे. भारताचा क्रमांक 26 मध्ये कितवा होता? 157 आणि 27 मध्ये कितवा आहे? 157 आहे. आणि मित्र हो, पाहिला गेलं तर गेल्या वर्षी 151वा क्रमांक होता. हे सुद्धा आपल्याला माहित असणं तितकंच महत्वाचं आहे. ठीक आहे. दुसरा डिटेल पाहूया. काही हे आहेत, नंबर्स आहेत. करप्शन मध्ये भारत जगात 91वा क्रमांक आहे. लक्षात ठेवा, आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. 91 नंबर आहे भारताचा, तो सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ग्लोबल फायर पॉवर मध्ये भारत 4था. थर्ड आहे एशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स मध्ये भारत 6वा. नेक्स्ट आहे 4th नंबर गुड कंट्री इंडेक्स मध्ये भारत 16वा. नेक्स्ट आहे 5वा एशिया पॉवर इंडेक्स मध्ये भारत 3रा. हेनली पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारत 80वा. ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्ट मध्ये भारत 38वा. नेक्स्ट ग्लोबल इन्व्हेन्शन इंडेक्स मध्ये भारत 38वा. वर्क लाईफ बॅलन्स मध्ये भारत 42वा. वर्ल्ड कॉम्पिटिटिव्ह रँकिंग मध्ये भारत 41वा. आणि ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स मध्ये पाहिला गेलं भारत 131व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. पुढं दुसरा प्रश्न. थॉमस कप 2026 हे आयोजन कुठे झाले? तर पाहायला गेलं उत्तर आहे हॉर्सेन्स, डेन्मार्क येथे झालेलं आहे थॉमस कप 2026 आयोजन. इनकेल पाहूया. थॉमस कप आणि उबेर कप असे दोन प्रकारचे असतात कप. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन आयोजित करते. म्हणजे थॉमस कप आणि उबेर कप पाहायला गेलं बॅडमिंटनशी संबंधित आहे, म्हणून बॅडमिंटन फेडरेशन करते. वर्ल्ड टीम चॅम्पियनशिप पुरुषांसाठी थॉमस कप असतो आणि महिलांसाठी उबेर कप. हे सुद्धा दोन्ही पॉईंट आपल्याला माहित पाहिजे. पुरुषांसाठी कुठला असतो? थॉमस कप. आणि महिलांसाठी कुठला असतो? उबेर कप. 2600 स्पर्धेचे ठिकाण सिटी आहे हॉर्सेन्स, कंट्री आहे डेन्मार्क. 24 ते 3 मे दरम्यान झालेली स्पर्धा आहे. 16 पुरुष संघ आणि 16 महिला संघ होते. मग पुरुष संघ सगळ्यांना परत सांगतो थॉमस कप आणि महिलांसाठी उबेर कप असतो. दर 2 वर्षी स्पर्धा भरते. मित्र हो, सुरुवात झाली 1949. सध्याची 34वी आवृत्ती होती आणि चीन जिंकलाय, विजेता आहे. लक्षात असू दे, आपल्याला माहित पाहिजे 11वा किताब जिंकलाय चीनने. ठीक आहे. पॉईंट खूप महत्वाचा आहे. ओके. 22 मध्ये भारताने पहिल्यांदा विजेतेपद जिंकलं होतं. आणि 26 जर पाहायला गेलं तर म्हणजे 24ला चीनच जिंकलं आणि पुन्हा गोल्ड 26चा निकाल पाहायला गेला थॉमस कप मध्ये तर गोल्ड चीनने जिंकलाय आणि सिल्वर फ्रान्स आणि ब्रॉन्झ कोणी जिंकलाय? भारत डेन्मार्कने जिंकलेला आहे. ठीक आहे. आपल्याला हे सर्व माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स एम्सने कितवी पोर्टेबल बी साईट MRI प्रणाली सुरू केली आहे? पाहिला गेलं ती तर पहिलीच प्रणाली आहे. MRI पहिली प्रणाली आहे. लक्षात असू दे. इन डिटेल पाहूया. काही पहिल्या घटना पाहूया. अहमदाबादमध्ये भारतात पहिली LNG डिझेल दुहेरी इंधन डेमू ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे. पुरी हे 24x7 नळाचे पाणी देणारे भारतातील पहिले शहर ठरले. तिसरा पॉईंट. देशातील पहिली हायड्रोजन वॉटर टॅक्सी वाराणसी. नेक्स्ट आहे भारतातील पहिला टेम्पर्ड ग्लास नोएडा. नेक्स्ट आहे भारतातील पहिले महिला नेतृत्वाखाली अन्न केंद्र मुंबई. नेक्स्ट आहे सौरजोर चालणारी भारतातील पहिली असेंब्ली दिल्ली. नेक्स्ट आहे जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र वाराणसी. नेक्स्ट आहे जगातील सर्वात मोठी ऑफिस इमारत सुरत. भारतातील पहिले ट्रान्समीडिया मनोरंजन शहर अमरावती. लखनौ युनेस्कोच्या गॅस्ट्रोनॉमी शहराच्या यादीत समाविष्ट. भारतातील पहिली रात्री सफारी लखनौ. भारतातील पहिली ई कचरा इको पार्क दिल्ली. सांची देशातील पहिले सौर शहर. कोटा देशातील पहिले ट्रॅफिक लाईट मुक्त शहर. इंदोर देशातील पहिले भिकारी मुक्त शहर. आणि लास्ट पॉइंट देशातील पहिले पाणथळ इंदोर आणि उदयपूर. पुढे चौथा प्रश्न. सिनबॅक्स 26 लष्करी सराव भारत आणि कंबोडिया यांच्यातील द्विपक्षीय सराव सुरू झाला असून त्याची कितवी आवृत्ती आहे? पॉइंट विचारलेला आहे. तर पाहायला गेलं दुसरीच आवृत्ती आहे. नाव आहे सिनबॅक्स 26, दुसरी आवृत्ती.
उद्देश आहे दहशतवाद विरोधी कारवाई आणि संयुक्त लष्करी सहकार्य वाढवणे. पुढे 5वा प्रश्न पाहतोय आपण मित्र, की केंद्र सरकारने प्रसार भारतीच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे? पाहायला गेलं प्रसन्न जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रसार भारती ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या नावाने ओळखली जाते. सार्वजनिक प्रसारण संस्था आहे. स्थापना झाली 23 नोव्हेंबर 1997. मुख्यालय कुठे सध्या? दिल्ली. आणि नवीन अध्यक्ष कोण? प्रसन्न जोशी, लक्षात ठेवा. नेक्स्ट 6वा प्रश्न पाहतोय आपण, भारतातील सर्वाधिक मताधिक्याचा नवीन राष्ट्रीय विक्रम 26 मध्ये कोणी केला आहे? पाहायला गेलं सुनेत्रा पवार यांनी केलेला आहे सर्वाधिक मतांचा नवीन राष्ट्रीय विक्रम. म्हणजे विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त मतांनी निवडून येणारी आता सध्या भारतातील पहिली महिला असणार आहे सुनेत्रा पवार. डिटेल पाहूया सविस्तर मध्ये. पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मतदारसंघ बारामती महाराष्ट्र, मताधिक्य 2,18,930 म्हणजे 2,18,930 मतांनी ती निवडून आलेले आहेत, लक्षात ठेवा. आणि यापूर्वी विक्रम जो होता ना उत्तर प्रदेश सुब्रत कुमार शर्मा यांच्या नावे होता 2,14,835 मताने 2022 मध्ये ते निवडून आले होते. परंतु मित्रांनो आता पाहायला गेलं 2,14 ऐवजी 2,18 सुनेत्रा पवार, ठीक आहे. आणि बारामती आधीचा विक्रम होता अजित पवार यांच्या नावे 1,62,265 मतं 2019 मध्ये. निवडणूक माहिती मतदान 23 एप्रिल 26 झालं, निकाल लागला 4 मे 2026. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 7वा प्रश्न आपण पाहतोय मित्र, तो सुद्धा आपल्याला माहित असणं तितकंच महत्वाचं आहे. कचरा विल्हेवाटीसाठी भारताचा पहिला हरित मिथेनॉल प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो गुजरात राज्यात तो उभारला जात आहे. पुढे नेक्स्ट प्रश्न 8वा, DPA 2047 समृद्ध रोडमॅपचा उद्देश काय आहे? तर 2047 पर्यंत भारताला $30 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे, माहित असावा आपल्याला. 9वा प्रश्न, भारत वायुदलाने ड्रोन आणि रडार तंत्रज्ञानाला प्रोत्साहनासाठी कोणती स्पर्धा सुरू केली आहे? तर उत्तर आहे मेहर बाबा स्पर्धा. कोणती? मेहर बाबा स्पर्धा. 10वा प्रश्न, जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन केव्हा साजरा केला जातो? तो उत्तर आहे 3 मे रोजी साजरा केला जातो. 11वा प्रश्न, DPA 2047 अंतर्गत भारताची अर्थव्यवस्था किती ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे? तर उत्तर आहे 30 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याची शक्यता आहे. 12वा प्रश्न, आदित्य बुलेट ट्रेन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन कोणी केले? तर उत्तर आहे अश्विनी वैष्णव यांनी केलेले आहे. 13वा प्रश्न, युरोपमधील पहिले पूर्णपणे एकाकी हेलियम फुगा कुठे सुरू झाला? तर उत्तर आहे मित्रांनो फिनलँडमध्ये तो सुरू झालेला आहे. कुठे? फिनलँडमध्ये तो सुरू झालेला आहे. 14वा प्रश्न, IISER भोपाळचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर उत्तर आहे गोविंद दया शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 15वा प्रश्न मित्र, मुंबई पुणे एक्सप्रेसवरील सर्वात रुंद बोगद्याची रुंदी किती आहे? तर पाहायला गेलं सर्वात रुंद बोगदा पाहायला गेलं तर 23.5 मीटर आहे. जगातील सर्वात रुंद बोगदा मानला जातोय सध्या. 16वा प्रश्न, नेक्स्ट प्रश्न आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. समुद्रातील सूक्ष्म जीवांचा शोध घेण्यासाठी कोणते मिशन सुरू करण्यात आले आहे? तर उत्तर आहे माइन हंटर मिशन सुरू करण्यात आलेलं आहे. 17वा प्रश्न मित्र हो पाहतोय आपण, ठीक आहे. दिल्ली ऑलिम्पिक असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनल्या आहेत? तर उत्तर आहे सरोज शर्मा बनलेल्या आहेत. 18वा प्रश्न, 1968च्या मेक्सिको ऑलिम्पिक्स मध्ये सहभागी झालेले भारतीय हॉकीपटू गुरबख्श सिंह यांचे निधन कितव्या वर्षी झाले? तर उत्तर आहे वयाच्या 84 वर्षी झालेलं आहे. 19वा प्रश्न, 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर उत्तर आहे मित्र आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती झाली आहे. 20वा प्रश्न, जगातील पहिली शून्य उत्सर्जन कोळसा बॅटरी कोणत्या देशाने तयार केली आहे? ऑब्विसली चीन देशाने ती तयार केलेली आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न, भारत सरकारने किती AI उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे? आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचं आहे. ऑप्शन आहे 4, 5, 6, 8 आणि आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचं उत्तर काय असू शकतं.
ठीक आहे मित्र, आपण सर्व प्रश्न घेण्याचा प्रयत्न करतो. जेवढं जमेल तेवढं ताकदीने प्रश्न घेतो. काही प्रश्न रिपीट असतात, मूळ उद्देश असतो, काही प्रश्न महत्त्वाचे असतात, त्या अनुषंगाने रिपीट होऊ शकतात. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.